नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भूगोल विषयाअंतर्गत BA द्वितीय वर्षासाठी पेपर नंबर 7 हा हवामानशास्त्र ठेवण्यात आलेला आहे. हवामानशास्त्राच्या अनुषंगाने आज आपण हवामानशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम या ठिकाणी बघणार. साधारणतः हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम हा 5 प्रकरणामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. पहिलं प्रकरण आहे हवामान आणि हवामानाचे अभ्यासशास्त्र. साधारणतः पहिल्या प्रकरणामध्ये 2 मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एक म्हणजे हवामानशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. हवामानशास्त्र म्हणजे काय, हवामानशास्त्राचं स्वरूप कसं आहे आणि हवामानशास्त्राची व्याप्ती जी आहे ही अभ्यासाची व्याप्ती कुठपर्यंत आहे या अनुषंगाने पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो हवामानाची अंगे. नेमकं हवामान म्हणायचं तरी कशाला, हवामान तयार झालं तरी कशामुळे, ही जी अंग आहे ही अंग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये हवा असेल, वारा असेल, हवेचा दाब असेल, आर्द्रता असेल, तापमान असेल, सौरशक्ती असेल, ढग असतील, या सगळ्या मिळून हवामान तयार झालेलं आहे. आणि ही जी वेगवेगळी हवामानाची अंग आहेत ही अंग आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे वातावरण, तापमान आणि सौरशक्ती. या 3 मुद्द्यांचा समावेश जो आहे हा दुसऱ्या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं बघायचं आहे आपल्याला वातावरणाची रचना आणि त्याचं संघटन कसं झालेलं आहे. पृथ्वीच्या सभोवताली अनेक आपल्याला वायू बघायला मिळतात. या वायूबरोबर अनेक धूलिकण, कण आपल्याला बघायला मिळतात आणि हे पृथ्वीच्या सभोवताली एकसंध झालेलं आपल्याला बघायला मिळते. मग हे एकसंध झालेलं जे वातावरण आहे याची संरचना कशी आहे, पृथ्वीपासून जसं आपण वर जाऊ तसं हे वातावरण असंच राहतंय का, त्याचं संघटन कसं झालेलं आहे आणि ते बाहेर उडून का जात नाही, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते पृथ्वीच्या जवळच का राहते, या विषयी सविस्तर माहिती आपण दुसऱ्या प्रकरणातल्या पहिल्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. त्यातला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तापमानाच्या आडव्या व उभ्या दिशेमध्ये असणारे जे वितरण आहे हे वितरण आपल्याला काय करायचे आहे याच्यामध्ये बघायचे आहे. तापमानाच्या आडव्या आणि उभ्या दिशेत असणारे जे वितरण आहे हे वितरण आपल्याला दुसऱ्या प्रकरणाच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे की पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे तापमान आहे त्याचं आडव्या आणि उभ्या दिशेमध्ये कसं वितरण झालेलं आहे. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जात असताना आणि पृथ्वीपासून वर जात असताना आडव्या आणि उभ्या दिशेमध्ये तापमानाचं आणि सौरशक्तीचं जे झालेलं वितरण आहे हे वितरण आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. नंतर प्रकरण आहे तिसरे प्रकरण हे वातावरणीय दाब आणि वाऱ्यावर आधारित प्रकरण आहे. याच्यामध्ये वातावरणीय दाब आणि दाबाच्या आडव्या उभ्या दिशेमध्ये असणारं जे वितरण आहे हे वितरण सांगण्यात आलेलं आहे. आता वातावरणीय दाब म्हणजे काय, तर हवेला वजन असते आणि ते वजन त्या त्या प्रदेशावर त्या त्या प्रमाणात पडत असते. हे गेरिक या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. आणि मग हे जे वजन आहे या वजनावरच अवलंबून वातावरणाची किंवा वाऱ्याची जी दिशा आहे ही दिशा ठरत असते. म्हणून वातावरणीय दाब पृथ्वीवर कोणत्या प्रदेशामध्ये किती प्रमाणात आढळतो याविषयी सविस्तर चर्चा आपल्याला तिसऱ्या प्रकरणातल्या पहिल्या मुद्द्यामध्ये करायची. नंतर या दाबावरच आधारित दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाऱ्याचे प्रकार आणि वारे. आता दाब जसा बदलेल तसं वाऱ्याची दिशा बदलत असते. वारे नेहमी जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वाहत असतात आणि मग पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे वारे जे आहेत हे वारे आपल्याला बघायला मिळतात. हे जे वेगवेगळे वाऱ्यांचे प्रकार आहेत हे वेगवेगळे वाऱ्यांचे प्रकार आपल्याला तिसऱ्या प्रकरणाच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे की पृथ्वीवर वारे कसे आणि कुठं वाहतात आणि कोणत्या प्रकारचे वारे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. प्रकरण चौथं आहे ते म्हणजे वातावरणीय आर्द्रता आणि आवर्त. आता वातावरणामध्ये काहीतरी बाष्पाचं प्रमाण असते आणि या बाष्पाच्या प्रमाणालाच काय म्हटलं जातं, आर्द्रता असं म्हटलं जातं. आता ही आर्द्रता कशी असते, काय असते, नेमकं वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण किती असते, मग या आर्द्रतेचे प्रकार कसे आहेत याची सविस्तर चर्चा आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये करायची आहे. त्यातला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे विषुववृत्तीय आवर्त. साधारणतः पृथ्वीवर आपल्याला जास्त आणि कमी भाराच्या प्रदेशामुळे एकदमच पृथ्वीवर वारे गोलाकार आणि चक्राकार जोरात वाहू लागतात, त्याला आवर्त किंवा चक्रवात असं म्हटलं जातं. आता हे आवर्त आणि चक्रवात जे आहे हे पृथ्वीच्या विषुववृत्तीय प्रदेशावर जास्त प्रमाणात आढळतात
आणि मग हे पृथ्वीच्या विषुवतीय प्रदेशावर आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे आवर्त चक्रवात जे आहेत हे चक्रवात आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. पाचवं आणि शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे वातावरणाचे जे वर्गीकरण आहे किंवा हवामानाचे जे वर्गीकरण आहे, या हवामानाच्या वर्गीकरणावर आधारित आणि उपयोजित हवामानशास्त्रावर आधारित हे पाचवं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा आहे की थॉर्नवेटचे हवामानाचे वर्गीकरण स्पष्ट करा. थॉर्नवेट हवामानशास्त्राचे अभ्यासक होते आणि अभ्यासक असताना सूक्ष्म होणारे हवामानाचे जे बदल आहे हे सूक्ष्म हवामानाचे होणारे बदल लक्षात घेऊन त्यांनी पृथ्वीवरच्या संपूर्ण हवामानाचं वर्गीकरण केलेलं होतं आणि हे जे वर्गीकरण केलेलं आहे हे वर्गीकरण आपल्याला थॉर्नवेटचे वर्गीकरण म्हणून काय करायचं आहे बघायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित हवामानशास्त्र. उपयोजित हवामानशास्त्रामध्ये हवामानाचा केलेला जो अभ्यास आहे या अभ्यासाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करता येईल त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. मग यामध्ये शहरी हवामान आणि हवामानाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो. शहरामध्ये जर बघितलं आपण तर शहरी हवामान जे आहे हे पूर्णतः प्रदूषित असलेलं आपल्याला बघायला मिळते आणि प्रदूषित असणाऱ्या हवामानामध्ये मानवी आरोग्य कसं धोक्यात आलेलं आहे, मानवी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या पाचव्या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हवामानशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी सेमिस्टर 3 BA द्वितीय वर्षाला ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम आपण बघितलेला आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये हवामानशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याविषयी आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. पुढचा व्हिडिओ येण्यासाठी या व्हिडिओ बघत असताना लाईक, सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ओके, धन्यवाद.